नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. 2029 पर्यंत मी राज्यातच, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. 2029 पर्यंत मी राज्यातच काम करावं अशी पक्षाची इच्छा असल्याचं फडणवीसांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. पुढील काही वर्षांसाठी विकासाच्या योजना केंद्राला दिलेल्या आहेत असं देखील फडणवीसांनी सांगितलंय. पत्रकारांच्या गप्पांमध्ये फडणवीसांनी हा उल्लेख केलेला आहे. 2029 पर्यंत मी राज्यातच असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, आपण पाहतोय हे विधान खरं तर देवेंद्र फडणवीस यांचं अतिशय महत्त्वाचं आहे. 2029 पर्यंत फडणवीस राज्यातच आहेत, मग नेमकं पुढे काय अर्थ या विधानाचा निघतो, सविस्तर? सेजल, हे विधान करताना विधान ज्या पार्श्वभूमीवरती केलेलं आहे ती पार्श्वभूमी खूप महत्त्वाची आहे. कारण मागच्या काही काळापासून भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला गेलेला नाहीये. साधारणतः 2025 मध्ये म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल अशी चर्चा होती आणि त्या नावांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचंही नाव सातत्यानं चर्चेमध्ये येत होतं. असं असताना काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आलेले होते आणि त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेची कुरबुर जी आहे ती कमी आवाजामध्ये सुरू झालेली होती. पण असं असताना फडणवीसांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या आणि त्या गप्पांमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये मी नाहीये. पक्षाची इच्छा आहे की 2029 पर्यंत मी महाराष्ट्रामध्येच काम करावं, म्हणजे 29 पर्यंत मुख्यमंत्री पदावरती फडणवीस असतील. यावरती फडणवीसांनी एक प्रकारे शिक्कामोर्तब करत असताना सेजल राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावाला पूर्णविराम दिल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. खरं तर मागच्या काही काळापासून फडणवीसांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामधील मराठा आंदोलन असेल, ओबीसी आंदोलन असेल, हे आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळली आहेत ते बघता फडणवीस हे आगामी काळामध्ये मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सातत्यानं सुरू होती आणि त्याच अनुषंगानं फडणवीस यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हणावं लागणार आहे सेजल. कारण महाराष्ट्रामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. पण असं असताना भाजपचा आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा महाराष्ट्राच्या सरकारवरती सातत्यानं आपल्याला बघायला मिळत असतो आणि त्यामुळेच 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फडणवीस असतील यावरती त्यांनी पुन्हा एकदा काल अनौपचारिक गप्पांमध्ये शिक्कामोर्तब केल्याचं बघायला मिळालं. निश्चितच त्याचमुळे हे विधान अतिशय महत्त्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्ससाठी. तर या संदर्भात संजय राऊत नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात. गोष्ट आहे 2029 नंतर त्यांच्या नशिबात राष्ट्रीय राजकारणात काय वाढून ठेवलं माहीत नाही. कारण 2029 नंतर केंद्रामध्ये राहुल गांधींचं सरकार येत आहे. खरं म्हणजे ते ह्या वेळेलाच आलं असतं, पण व्होट चोरीचं जे प्रकरण सातत्यानं बाहेर पडत आहे त्याच्यामुळे लोकसभेच्या 50 ते 55 जागा आणि इतर काही जागी या लोकांनी कशी मतचोरी करून मोदींचं सरकार आणलं. आताही त्यांना बहुमत नाहीच आहे आणि 2029 पर्यंत मोदीचं सरकार राहण्याची शक्यता मला कमी दिसते. हे मी जबाबदारीनं बोलतो. त्याच्यामुळे 2029 नंतर सुद्धा बहुतेक त्यांना महाराष्ट्रातच राहावं लागेल आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहावं लागेल. तर यासोबतच नवनाथ बन यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं होतं तेही पाहूयात. 2029 नंतर देवाभाऊंची कारकीर्द काय असेल हे जनता ठरवणार आहेत, संजय राऊत ठरवणार नाहीत. जनता जनार्दनाने देवाभाऊला 2014ला भरभरून आशीर्वाद दिले. देवाभाऊंचं काम बघून 2019ला भरभरून आशीर्वाद दिले आणि त्यानंतर 2024ला देवाभाऊंच्या नेतृत्वात 2/3 बहुमत 132 आमदार देवाभाऊंच्या नेतृत्वात निवडून आले. संजय राऊत, तुमच्या नेतृत्वात भांडूप मधला नगरसेवक तरी निवडून येतो का? मुंबईमध्ये एकत्र तर ठाण्याबाबतीत अद्याप निर्णय नाही असं फडणवीस म्हणाले. बीएमसी महायुती एकत्र लढणार आहे असंही त्यांनी सांगितलं. ठाण्यात शिवसेना स्वतंत्र लढू शकते असं मत फडणवीसांचे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंसोबत तर दादा स्वतंत्र लढणार आहे. पत्रकारांसोबत गप्पा मारत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे एक मोठं वक्तव्य केलं.